परमार्थ करणं म्हणजे सगळं सोडून देणं का? अर्थातच नाही. निश्चित की महाराज माझे मला सांगतात की माझा परमार्थ असा आहे की जो तुमच्या प्रपंचाच्या कुठल्याच गोष्टीमध्ये आडकाठी होणार नाही. तुम्हाला आडकाठी होणार नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये आडकाठी होणार नाही. की जे काही जगामध्ये उत्तुंग आहे, उदात्त आहे, ते माझ्या माणसांनी प्राप्त केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी कधीच प्रपंच सोडा हा कोणालाही सल्ला दिला नाही. त्यांनी आपल्याला परमार्थ दिला म्हणजे उपासना दिली. बघा, तुम्ही शरीरासाठी उपासना करता की नाही? जिम मध्ये जाता तुम्ही. असं नाही की 1 जानेवारी सारखे जिमवाले नाही की जे 5 तारखेला परत घरी झोपलेले असतात आणि त्यांनी आपण काहीच साध्य करू शकत नाही. तसं परमार्थामध्ये देखील मनाचा व्यायाम आहे. जर तुम्ही मनाचा नियमित व्यायाम केला तर मनाला ती फ्लेक्झिबिलिटी येते. जसं तुम्ही एखादा मसल बिल्ड करता, तो एन्ड्युरन्स डेव्हलप करता, तसं मनाचा एन्ड्युरन्स डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय करता? आणि मनाचा एन्ड्युरन्स डेव्हलप करणं म्हणजे उपासना आहे, म्हणजे पूजा पाठ करणं आहे. की आहे हे आहे, असं आहे, लेट मी एक्सेप्ट अँड लेट मी गो अहेड. हे केव्हा होईल? ज्यावेळेला तुमच्याकडे तेवढा एन्ड्युरन्स तुमच्या मनाचा तयार झाला असेल. आणि संतांनी हे सगळं शास्त्र जाणलं, पुढे येणारा काळ त्यांनी जाणला. आज आपण 2025 मध्ये एवढ्या स्ट्रेसमध्ये आहोत. विचार करा 2125 मध्ये काय असेल, मनुष्य काय करत असेल. आज एआयने तुमच्या एवढ्या लोकांचे जॉब घ्यायला सुरुवात केलेली आहे. महागाई एवढी वाढलेली आहे. मनुष्याला दररोजचा खर्च, त्याचा मेळ घालणं अवघड होत चाललेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला स्वाभाविकपणे त्याच्या मनाची शक्ती वाढवणं हा एकच त्याच्याकडे उपाय आहे. आणि मनाची शक्ती वाढवण्यासाठी संत उपासना देतात. म्हणून नामस्मरण करायचं, जी तुम्हाला लवचिकता देईल, तुम्हाला स्प्रिंग बॅक ऍक्शन देईल मनाला.